आपण असा एक पदार्थ बनवणार आहोत की ज्याचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं। तर तो म्हणजे सोलापूरचा प्रसिद्ध लंबोटी चिवडा। तर जो एकदा खाल्ला की त्याची चव जिभेवर रेंगाळते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर लंबोटी चिवडा बनवण्यासाठी साहित्य लागणार आहेत। मी इथे मक्की पोहे घेतलेले आहेत, अर्धा किलो घेतलेले आहेत। त्यानंतर ही आपण जी मुरमुऱ्यांमध्ये डाळ टाकतो ती डाळ घेतलेली आहे। 1 वाटी तीळ घेतलेली आहे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर यासाठी जो मसाला लागणार आहे अगोदर तो बनवून घेऊ। तर हा मसाला थोडा गोड आंबट तिखटही असतो। तर मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेते 2 चमचे। त्यानंतर 1 चमचा जिरा पावडर, त्यानंतर धना पावडर 1.5 चमचा धना पावडर घेतले, 1 चमचा बडीशोप, 1 चमचा चाट मसाला, त्यानंतर किचन किंग मसाला घेतला आहे, त्यानंतर थोडंसं निंबू पावडर सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे। त्यानंतर साखर टाकून घ्यायची आहे। साखर भरपूर घालायची कारण थोडा गुळचटही असतो। तर मी ते 5 चमचे साखर घेतलेले आहे। त्यानंतर मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी ते 2 चमचे मीठ घेतलेलं आहे, हा छोटा चमचा आहे। तर आता हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। बघा किती छान बारीक झालंय। तर आता मक्की पोहे तळून घेऊ। तेल गरम मी ठेवलेलं आहे। तर मी त्यांना आता एका मोठ्या तव्यात काढून घेतलेला आहे, मोठ्या कढईत घेतलं आहे। तर आता डाळ आणि शेंगदाणे तळून घेऊ। आता मी एका ताटात काढून घेते। आता सर्व डाळ थोडी थोडी करून तळून घेते। आता तळून घ्यायचे शेंगदाणे।
शेंगदाणे लालसर तळून घ्यायचे। आता हे शेंगदाणे तळून झाले ते काढून घेते। तर आता मी डाळ आणि शेंगदाणे टाकून घेते। तर आता तीळ तळून घेते। तर मी हे तेल अगोदर कमी करून घेते। तर आता यात तीळ टाकून घेणार आहे। थोडे थोडे करून टाकते कारण तीळ उडते तेलात। तर तिला मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। यावर मी आता झाकण ठेवते म्हणजे तीळ उडणार नाही। तिला जास्त लालसर नाही करायची आहे, थोडीफारच भाजून घ्यायची आहे। आता ही भाजून झालेली आहे। आता यात मी बारीक केलेला मसाला टाकून घेते आणि हा थोडाफार तेलातही आता मी तीळ सोबत टाकून घेणार आहे। आणि हाच मसाला मी आता चिवड्यामध्ये टाकून घेते। तर मी अर्धा त्यात टाकून घेतला आहे आणि अर्धा याच्यात तेलात टाकलं आहे। तर आता मी याच्यात टाकून घेते। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घेते अगोदर। बघू शकतात छान मिक्स करून आता झालेला आहे। तेलात टाकल्याने काय होतं, काश्मीरी लाल मिरची टाकलेली असते त्यामुळे तिला थोडा तेलात कलर येऊन जातो, ती तळली जाते थोडी, म्हणून चिवड्यालाही कलर येऊन जातो। म्हणून अर्ध पावडर यात टाकलं आणि अर्ध पावडर तेलात टाकून परतवून घेतलेला आहे। बघू शकता तिळालाही छान मसाला लागलेला आहे। बघा सेम तसाच झालेला आहे। लंबोटी चिवड्यामध्ये कढीपत्ता आणि खोबऱ्याचे काप ते लोक टाकत नाही, पण बरेच लोक टाकतात। तर त्यांच्या चिवड्यात त्याच्यात कढीपत्ता आणि खोबऱ्याचे काप नसतात, म्हणून मीही नाही टाकलेलं आहे। तर त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित मक्की पोह्यांना लागायला हवा। हे बघा छान मस्त तयार झालेला आहे। मस्त लंबोटी मक्की पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे। सोलापूरचा खूप फेमस आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगत चला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आहे.